मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये तोफ धडाडली। पुन्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न केल्यास थेट शाळा बंद करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे। तसंच हिंदीसाठी कुणाचा आग्रह आहे असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजपकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आलाय। मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करीन। शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी म्हणतोय, तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता, तोच करा म्हटलं तर मराठीच्या हिंदी सक्तीचा शकुनी मामा आहे। बराच कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला, त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही। काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात। राज्य सरकारने पुन्हा एकदा हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला, शाळा ही बंद करू असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय। दरम्यान त्यांच्या विधानानंतर भाजपचे नेते देखील मैदानात उतरलेत। शाळा बंद करण्यापेक्षा राज ठाकरेंनी मदरसे बंद करावेत असं आव्हान मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरेंना दिलंय। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करीन। शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। अहो, बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही दिसतात। दरम्यान यावरून देखील राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। हिंदीसाठी राज्याचे मुख्यमंत्री का भांडतात, तसंच तुमच्यावर कुणाचा दबाव आहे असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी म्हणतोय, मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजे। ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? राजसाहेबांना विषय कळतात, पण मला असा मुद्दा एवढाच म्हणायचा आहे, राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे, कोणी GR रद्द केला आणि कोण मुख्यमंत्री असताना हा GR काढला, यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण, शकुनी मामा कोण, ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता, तोच करा म्हटलं तर मराठीच्या हिंदी सक्तीचा शकुनी मामा आहे। महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान करणाऱ्या अमराठी लोकांनाही राज ठाकरेंनी इशारा दिलाय। महाराष्ट्रात वेडवाकडं वागण्याचा प्रयत्न केल्यास कानाखाली द्या असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलंय। तर जसे संस्कार तसे उच्चार असल्याचं म्हणत मुनगंटीवारांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय। काय नाही, 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा। हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे। बराच कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही। ते असं देखील बोलले की मराठीच्या मुद्द्यावर मनसेची गालासोबत युती झालेली आहे, गालाने आंदोलनासोबत मारणार असा इशारा आहे हिंदी बोलणाऱ्यांना अप्रत्यक्ष। नाही, ठीक आहे, त्यांनी काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे। जसे संस्कार तसे उच्चार। मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय। मीरा रोडमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात मोर्चा काढला होता।
तसंच त्यानंतर मनसेच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. दरम्यान याच ठिकाणी जात मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी तोफ डागली आहे. तसंच मराठीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा देखील राज ठाकरेंकडून देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.